यंदाचा उन्हाळा उरणकरांसाठी चांगलाच त्रासदायक आहे। वातावरणातील बदलांमुळे उरण तालुक्यातील तापमानाचा पारा 30 ते 32 अंशाच्या पुढेच रेंगाळला असल्याने दुपारी 12 वाजल्यापासून रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके आणि उष्णतेने उकाडा वाढला आहे। रात्रीचा गारवाही काही ठिकाणी हरवला आहे। गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी सलग दुसऱ्या दिवशी तापमानात वाढ होऊन दिवसभरात कमाल 30.9 आणि 10.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। उरण तालुक्यातील सीएफएस औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि डोंगर परिसरातील उत्खनन, दगडखाणीत होणारे स्फोट तसेच वातावरणातील बदलामुळे उरण तालुक्यातील तापमानाचा पारा चढत आहे। तसेच उरण तालुक्यातील प्रत्येक सीएफएस गोदामने आपल्या सीएफएस क्षेत्रापैकी 10% क्षेत्रात झाडे लावणे बंधनकारक आहे। हे सर्व नियमाची पायमल्ली अनेक सीएफएस करीत आहेत। त्यामुळे दुपारी 12 नंतर रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या प्रवासी नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत। मार्च महिन्यातील वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी शीतपेय, उसाचा ज्यूस यांचा आसरा घेताना दिसत आहेत। एकंदरीतच शीतपेयांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।